ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड. विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाची सामाजिक उद्दिष्टे व व्यवसायातील नफ्याची भूमिका बघितली. आज आपण व्यवसाय कृतीचे वर्गीकरण बघणार आहोत. तर व्यवसाय कृती किंवा कार्याचे वर्गीकरण पुढील 2 गटामध्ये केले जातं. पहिला आहे उद्योग आणि दुसरा वाणिज्य. त्यातील सुरुवातीला आपल्याला उद्योग हा प्रमुख प्रकार बघायचा आहे. त्या अगोदर बघा आपल्याला की व्यवसायाचा वर्गीकरण दिलेलं आहे किंवा व्यवसाय कृतीचं वर्गीकरण दिलेलं आहे. त्यात 2 प्रकार सुरुवातीला दिले, उद्योग आणि वाणिज्य. त्यानंतर उद्योग या प्रकाराचे पुढील 3 गटांमध्ये वर्गीकरण किंवा विभाजन केलं जातं. तर उद्योग हे 3 प्रकारचे असतात. पहिलं प्राथमिक उद्योग, दुसरं दुय्यम उद्योग, तिसरं सेवा उद्योग. त्यामध्ये बघा आता प्राथमिक उद्योगामध्ये सुद्धा अजून 3 उद्योगांचा समावेश होतो. पहिला आहे शेती, त्यानंतर उत्खनन आणि तिसरा प्रकार आहे जैविक उद्योग. त्यानंतर दुसरा प्रकार आहे दुय्यम उद्योग. त्यामध्ये पहिला प्रकार उत्पादन उद्योग आणि दुसरा आहे बांधकाम उद्योग. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सेवा उद्योग. आता बघा सेवा उद्योग की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेवा देण्याचं काम करतात, परंतु त्या बदल्यात आपल्याला पैसे हे द्यावे लागतात. मग असे हे जे सेवा उद्योग आहेत तर त्यामध्ये बघा वाहतूक उद्योगांचा समावेश होतो. बँक, उपाहारगृह, पर्यटन, मनोरंजन इत्यादी उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वाणिज्य, म्हणजे व्यवसाय कृती किंवा कार्याचा पहिला प्रकार आपण बघितला उद्योग, आणि उद्योगाचे हे 3 प्रकार बघितले. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वाणिज्य. आता बघा की वाणिज्य म्हणजे काय, तर व्यावसायिक कृती किंवा कार्याचा असा घटक की जो उद्योगाने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचं वितरण किंवा वाटप करण्याचं काम करत असतो. मग त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार सांगितलेले बघा. पहिला आहे व्यापार आणि दुसरा प्रकार आहे व्यापाराची अनुषंगिक साधने. आता बघा की व्यापारामध्ये सुद्धा 2 प्रकार अजून पुढे सांगितलेले किंवा व्यापाराचे अजून 2 प्रकार पडतात. पहिला आहे अंतर्गत व्यापार, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता परत अंतर्गत व्यापारामध्ये 2 प्रकार पडतात. घाऊक व्यापारी की ज्याला आपण होलसेल व्यापारी असं म्हणतो, आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे किरकोळ व्यापारी. त्यानंतर व्यापाराचा दुसरा प्रकार आंतरराष्ट्रीय व्यापार. यामध्ये बघा की आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार या 3 उद्योगांचा समावेश होत असतो किंवा 3 व्यापाऱ्यांचा समावेश यामध्ये होत असतो. त्यानंतर व्यापाराचा दुसरा प्रकार किंवा वाणिज्याचा दुसरा प्रकार व्यापाराची अनुषंगिक साधने. यामध्ये बघा की पहिला प्रकार आहे वाहतूक, की कोणताही उद्योग असेल, व्यवसाय असेल तर त्यामध्ये जो माल तयार होतो तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा कारखान्यातून बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची साधने महत्त्वाची असतात. त्यानंतर दुसरं आहे गोदाम, ही उत्पादित माल लगेच विक्री होऊ शकत नाही, विकला जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे काही काळ तो साठवून ठेवावा लागतो, आणि मग त्यासाठी गोदाम या घटकाची आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा आहे विमा, की उद्योग व्यवसाय म्हटला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धोके हे निर्माण होत असतात, आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसाय किंवा उद्योगाचा विमा उतरवणं आवश्यक आहे. त्यानंतर बँक. आता उद्योग व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा घटक की भांडवल म्हणजे पैसा. तर बँक हा घटक उद्योगांना किंवा व्यवसायांना भांडवल पुरवण्याचं काम हे करत असतो. त्यानंतर आहे पुढचं जाहिरात. आता बघा कोणत्याही उद्योग व्यवसायातील वस्तूंची जर जाहिरात केली नाही, ग्राहकांपर्यंत ती पोचली नाही, तर ग्राहकसुद्धा त्या वस्तूंची खरेदी करत नाही. आपणसुद्धा बघा बऱ्याच वेळा TV वर जाहिरात बघतो आणि त्यानंतर बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जाऊन ती वस्तूंची खरेदी करत असतो. म्हणजे जाहिरात हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर व्यापारी अभिकर्ते.
म्हणजेच व्यापारी दलाल, तोही घटक आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर आहे संदेशवहन. संदेशवहन हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे बघा की आपण पहिला प्रकार बघणार आहोत व्यवसाय कृतीचा. पहिला प्रकार उद्योग. आता उद्योग म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरयोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. आता बघा प्रत्येक व्यवसाय उद्योगामध्ये सुरुवातीला कच्चा माल आणला जातो, त्यावर प्रक्रिया केली जाते, त्याला आकार दिला जातो, त्याला रंग दिला जातो, त्यानंतर त्याचं वस्तूमध्ये रूपांतर केलं जातं आणि त्यानंतर मग ती वापरण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. यालाच उद्योग असे म्हणतात. यामध्ये बघा मग वस्तूंचं उत्पादन असेल, प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन इत्यादी सर्वांचा समावेश होतो. आता बघा की उत्पादित होणारा माल हा ग्राहकोपयोगी वस्तू असतो. म्हणजेच या ग्राहकोपयोगी वस्तू आहेत तर त्या थेट ग्राहकांद्वारे वापरल्या जातात. आपण सुद्धा बघा अनेक वस्तूंचा वापर रोज दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. तर भांडवली वस्तूंचा उपयोग हा उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो. आता बघा उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तू या सर्व ग्राहकांच्या उपयोगी असेल असे नाही. तर काही वस्तूंचं उत्पादन हे भांडवली वस्तूंच्या स्वरूपात केलं जातं. म्हणजेच उद्योगांसाठी फक्त कच्चा मालच आवश्यक नसतो, तर काही यंत्रे असेल, अवजारे असेल इत्यादी घटकांचाही गरज किंवा आवश्यकताही निर्माण होत असते. आणि त्यामुळे बघा की काही उद्योगांमध्ये भांडवली वस्तूंचं उत्पादन केलं जातं. म्हणजेच उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी ते वापरलं जातं. म्हणजेच बघा की उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह होय. मग त्यामध्ये एकाच प्रकारच्या किंवा संबंधित वस्तूंचं उत्पादन केलं जातं. त्यानंतर बघा की उदाहरण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की उद्योगामध्ये की साखर उद्योगा सुरुवातीला दिला. मग साखर उद्योगामध्ये बघा की ऊसापासून साखर बनवली जाते. तसेच इलेक्ट्रॉनिक जे उद्योग आहेत त्यामध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबर बघा की बँक असेल, उपहारगृह असेल, विमा कंपन्या इत्यादी सेवांचासुद्धा उद्योगांमध्ये समावेश होतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बँक, उपहारगृह, विमा कंपन्या हे आपल्याला सेवा देण्याचं काम करतात, परंतु त्या बदल्यात आपल्याला त्यांना पैसे हे द्यावे लागतात. आता बघा की उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होत असते. रूप की कच्च्या मालाचा आकार किंवा त्याला रंग दिला जातो. म्हणजे त्याचं रूप हे बदलवलं जातं किंवा त्याला रूप हे दिलं जातं आणि त्यामुळे म्हटलं जातं की उद्योगामुळे रूप उपयोगिता ही निर्माण होत असते. म्हणजेच बघा की उद्योगांमध्ये कच्च्या मालाचं रूपांतर हे वापरयोग्य पक्क्या मालात केलं जातं. आणि मग कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तर ते आहे मानवी श्रम किंवा कामगार, मजूर. त्यानंतर आहे यंत्र आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे भांडवल म्हणजे पैसा. इत्यादी सर्व घटकांची आवश्यकता उद्योगामध्ये वस्तू तयार करण्यासाठी असते. तसंच बघा की आपण बघतो की उद्योगांमध्ये किंवा औद्योगिक कार्य हे नेहमी कारखान्यांमधूनच चालते. तर आपण बघतो की काही लहान स्वरूपाची कामे ही घरांमधून सुद्धा केली जातात. हे सर्व त्या उद्योगाचं आकारमान कसं आहे यावर अवलंबून असतं. आता बघा जर आपण औद्योगिक भाग बघितला किंवा आपण नाशिककडे गेलो, अंबड सातपूर एरिया जर तुम्ही बघितलेला असेल तर बघा तिथे अनेक कंपन्या आहेत, अनेक उद्योग आहेत आणि आजूबाजूला जे लोक राहतात किंवा जो परिसर आहे तर त्या परिसरातील जे लोक आहेत तर त्यांच्या घरामध्ये ते उद्योगासाठी लागणारे जे लहान लहान वस्तू आहेत तर ते बनवण्याचं काम घरच्या घरीच करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच बघा की औद्योगिक कार्य हे कारखान्यातून चालतात, परंतु काही लहान स्वरूपाची जी कार्य आहेत तर ती घरांमधून सुद्धा केली जातात. त्यानंतर उद्योगाचे सुद्धा बघा प्रमुख 3 गटांमध्ये विभाजन किंवा ते 3 गटांमध्ये विभागले जातात. पहिला आहे प्राथमिक उद्योग, दुसरा आहे दुय्यम उद्योग आणि तिसरा आहे सेवा उद्योग. आता बघा की सुरुवातीला आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे की प्राथमिक उद्योग. आता बघा प्राथमिक उद्योग हे निसर्गावर अवलंबून असतात. म्हणजेच हे निसर्गाभिमुख उद्योग आहेत.
तसंच बघा की प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावर दुय्यम उद्योग हे नेहमी चालत असतात. आणि या प्राथमिक उद्योगाचेच पुढील 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे कृषी उद्योग. आता यामध्ये बघा की शेती उद्योगांचा यामध्ये समावेश केला जातो आणि या उद्योगातील वस्तूंचा दर्जा हा विविध घटकांवर अवलंबून असतो. त्यातील पहिला घटक आहे जमिनीची उत्पादकता. आता बघा की वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी किंवा पिकांचं उत्पादन करण्यासाठी जमीन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर पिकांचं जास्तीत जास्त उत्पादन करायचं असेल, जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी जमीन ही सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. ती सुपीक असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या पिकांचं उत्पादन हे चांगलं मिळेल. तसंच बघा की दुसरा घटक आहे पाऊस. आता बघा की पाऊस हा योग्य वेळेत व पुरेसा झाला तरच पिकांचं उत्पादन हे जास्त मिळू शकतं. परंतु आता आपण बघतोय की पडणारा जो पाऊस आहे तर तो मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे कोणत्याही पिकांचं उत्पादन करण्यासाठी किंवा उत्पादन मिळण्यासाठी पाऊस हा योग्य वेळेत व पुरेसा असणं गरजेचं आहे. तो जर जास्त झाला तर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान हे होऊ शकतं. त्यानंतर तिसरा घटक आहे हवामान. आता जसं जमिनीची उत्पादकता आणि पाऊस हा घटक महत्त्वाचा आहे तसंच हवामान हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बघा प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या हवामानाची गरज ही असते आणि प्रत्येक हवामानामध्ये वेगवेगळे पिकं हे येत असतात आणि त्यामुळे योग्य ते हवामान पिकांसाठी असेल तर त्या पिकांचं उत्पादन हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं. त्यानंतर बघा की दुसरा उद्योग सांगितला त्यांनी की निष्कर्षक उद्योग. आता बघा निष्कर्षक उद्योगामध्ये किंवा ज्याला खाणी उद्योग असं म्हणतात. आता या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. आता आपण बघतो की बऱ्याच खाणींमधून मोठ्या प्रमाणावर खनिजे ही बाहेर काढली जातात. मग त्यामध्ये कोळसा असेल, सोने असेल, चांदी असेल किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल. तर ही जी खनिजे आहेत तर ती जमिनीखालून बाहेर काढली जातात. बघा या खाणींमधून मिळालेला जो कच्चा माल आहे किंवा ज्या वस्तू आहेत तर त्या जशा तशा काही वेळेस वापरल्या जातात, परंतु काही वेळेस त्यावर प्रक्रिया हे केली जातात आणि प्रक्रिया करणारे उद्योग त्यासाठी निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल असेल तर ते खाणीतून काढल्यानंतर तर त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर शुद्ध असं पेट्रोल डिझेल हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्यानंतर पुढचा उद्योग आहे जैविक उद्योग. आता बघा की जैविक उद्योगामध्ये रोपे असेल, पशुपालन व पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियांचा समावेश होतो. बरेच शेतकरी किंवा व्यावसायिक आपण बघतो की त्यांच्या व्यवसायाबरोबर जोडधंदा किंवा जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन असेल, रोपवाटिका असेल, वनशेती असेल, शिकार असेल किंवा रेशीम उद्योग हे करताना दिसून येतात की जेणेकरून शेतीला जर एखाद्या वेळेस किंवा शेतीतून कमी उत्पादन निघत असेल तर या जोड व्यवसायाचा त्यांना आधार हा मिळत असतो आणि त्यामुळे बरेच शेतकरी जोड व्यवसाय म्हणून सुद्धा हे सर्व व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा की पहिला उद्योग आपण बघितला प्राथमिक उद्योग आणि प्राथमिक उद्योगामध्येच आपण शेती उद्योग, निष्कर्षक उद्योग बघितले. त्यानंतर पुढे आपल्याला प्रकार दिला दुय्यम उद्योग. आता बघा की दुय्यम याचा अर्थच असा होतो की दुसरा. तर हे दुय्यम उद्योग प्राथमिक उद्योगावर नेहमी अवलंबून असतात. म्हणजेच हे दुय्यम उद्योग जे आहेत तर ते प्राथमिक उद्योगातील कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचं काम हे करत असतात. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये करण्याचं काम हे दुय्यम उद्योग नेहमी करत असतात. उदाहरणार्थ बघा की टोमॅटो उत्पादन हे प्राथमिक उद्योग आहे. म्हणजे टोमॅटो हे शेतीमध्ये उत्पादित केले जातात, परंतु त्यापासून जो सॉस बनवला जातो तर तो दुय्यम उद्योगांमध्ये बनवला जातो. म्हणजेच टोमॅटो उत्पादन हे प्राथमिक उद्योग असून त्यापासून सॉस बनवणे हा दुय्यम उद्योग
आहे. किंवा बघा, ऊस उत्पादन हा प्राथमिक उद्योग आहे, परंतु त्यापासून साखर बनवणे हा एक दुय्यम उद्योग आहे. म्हणजेच दुय्यम उद्योग हे नेहमी प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतात. आता बघा की या दुय्यम उद्योगाचे सुद्धा पुढील 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे उत्पादन उद्योग आणि दुसरा आहे बांधकाम उद्योग. त्यामध्ये पहिला आहे बघा की उत्पादन उद्योग. आता बघा की यामध्ये की कच्च्या मालाचं पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्रांच्या साहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हणतात. आता बघा, कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार व यंत्रांची गरज असते आणि त्यामुळे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर हे केलं जातं. आणि शेवटी ज्या वस्तू उत्पादित होतात, एक तर त्या भांडवली वस्तू असतात किंवा मग गृहोपयोगी वस्तू असतात. उदाहरणार्थ बघा की कापड असेल, साखर असेल किंवा कागद उद्योग इत्यादींचा समावेश यामध्ये केला जातो. दुसरा उद्योग आहे बांधकाम उद्योग. आता बघा, बांधकाम उद्योग म्हटलं तर आपल्यासमोर इमारती किंवा घरे किंवा मग एखादी शासकीय कार्यालय यांच्या इमारती आपल्या डोळ्यासमोर येतात. तर बांधकाम उद्योग की जे उद्योग इमारत असेल, धरणे असेल, पूल, रस्ते, बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात, त्यांना बांधकाम उद्योग असे म्हणतात. आता बघा की आपण बाकीच्या उद्योगांमध्ये बघतो की बाकीच्या उद्योगांमध्ये वस्तूंचं उत्पादन हे एका ठिकाणी व विक्री इतर कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी केली जाते. परंतु या बांधकाम उद्योगामध्ये वस्तूंचं उत्पादन आणि विक्री ही एकाच ठिकाणी केली जाते. म्हणजेच बघा की बाकीच्या उद्योगांमध्ये वस्तूंचं उत्पादन हे कारखान्यामध्ये किंवा उद्योगांमध्ये केलं जातं आणि आपण बघतो की बरेच कारखाने किंवा उद्योग व्यवसाय हे गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे वस्तूंचं उत्पादन हे त्या ठिकाणी केलं जातं. परंतु बाजारपेठा असेल, ग्राहक असेल किंवा व्यापारी असेल हे आपल्याला गावामध्ये किंवा शहरांमध्ये राहताना दिसून येतात आणि त्यामुळे कारखान्यांमध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जातं, परंतु त्यांची विक्री ही गावामध्ये किंवा शहराच्या ठिकाणी केली जाते. परंतु बांधकाम उद्योगामध्ये तसं नसतं. तर या उद्योगामध्ये वस्तूंचं उत्पादन आणि विक्री ही एकाच ठिकाणी केली जाते. कारण बघा, इमारत एका ठिकाणी बांधली असता ती बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेता येत नाही. म्हणजेच बघा की वस्तूंचं उत्पादन आणि विक्री ही एकाच ठिकाणी केली जाते आणि म्हणून बांधकाम उद्योगामध्ये अचल संपत्ती निर्माण केली जाते. म्हणजे स्थिर संपत्ती निर्माण केली जाते की तिचं आपण किंवा तिचे हालचाल किंवा तिला आपल्याला हलवता येत नाही. त्यानंतर पुढचं आहे की सेवा उद्योग. तर उद्योगाचे किंवा दुय्यम उद्योगाचे 3 प्रकार: उत्पादन उद्योग बघितला, दुसरा बांधकाम उद्योग आणि तिसरा आहे सेवा उद्योग. आता बघा की हे जे सेवा उद्योग आहेत हे प्राथमिक आणि दुय्यम उद्योगांना सेवा पुरवण्याचं काम करतात. आता मग कोणकोणत्या प्रकारच्या सेवा? तर वाहतूक सेवा. आता बघा, उद्योग मग तो कोणताही असो, प्राथमिक असो किंवा दुय्यम असो, तर यामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन होतं, पिकांचं उत्पादन होतं, तर ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची साधनं अतिशय महत्त्वाची असतात. आणि त्यामुळे बघा की वाहतूक ही सेवा दिल्यानंतर त्या बदल्यात आपल्याला पैसे हे द्यावे लागतात. त्यानंतर विमा, की प्रत्येक व्यवसाय मग तो प्राथमिक असो, दुय्यम असो, यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे विमा जर उतरवलेला असेल तर आपल्याला त्या नुकसानीचा भरपाई ही मिळू शकते. परंतु आपल्याला विमा ही सेवा घेतल्यानंतर त्या बदल्यात आपल्याला पैसे हे द्यावे लागतात. त्यानंतर बँकिंग. आता बघा, उद्योग प्राथमिक असो की दुय्यम असो, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची, भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यामुळे बँक भांडवल ही गरज आपली पूर्ण करत असतो. तर वाहतूक, विमा व बँक हे पारंपरिक उद्योगांमध्ये समावेश होतो. परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये निवास उद्योग, उपहारगृह, पर्यटन उद्योग, करमणूक इत्यादींचाही समावेश केलेला आहे. आणि आपण बघतो की बरेच उपहारगृह आज आपल्या भागामध्ये
निर्माण झालेले आहेत किंवा टाकलेली आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरही आपण करताना दिसून येतो. त्यानंतर आहे पर्यटन उद्योग. आता बघा, बऱ्याच पर्यटन खाजगी कंपन्या निघालेल्या आहेत की ज्या मोठ्या प्रमाणावर यात्रेचं आयोजन करतात किंवा विदेशामध्ये सहली आयोजित करतात. आपल्याला त्या देशाची भाषा जरी येत नसली तरी या पर्यटन कंपन्यांचे जे गाईड लोक असतात तर त्यामुळे आपण विदेशांमध्ये सहजपणे जाऊ शकतो. आणि त्यामुळे बघा की पर्यटन उद्योग की आपल्याला सेवा देण्याचं काम करतात, परंतु त्याबदल्यात आपल्याला त्यांना पैसे हे द्यावे लागतात. त्यानंतर आहे करमणूक किंवा मनोरंजनाची साधनं, की आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक मनोरंजनाची साधनं ही उपलब्ध झालेली आहे. मग त्यामध्ये की सिनेमा हॉल असेल किंवा मग इतर जी साधनं आहेत तर ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्या बदल्यातसुद्धा आपल्याला पैसे हे द्यावे लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग किंवा व्यवसाय कृतीचं वर्गीकरण म्हणजे उद्योग आणि वाणिज्यातील उद्योग हा प्रकार बघितला. त्यानंतर पुढे आपण वाणिज्य हा व्यवसाय कृती किंवा कार्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.